निवृत्त होणारे जे सदस्य आहेत त्यांच्या निरोप समारंभाकरता आपण सगळे उपस्थित आहोत। खरं म्हणजे मला नेहमी या गोष्टीचा आनंद वाटतो की हे सभागृह असं आहे की ज्या सभागृहामध्ये आलेले सदस्य, निवृत्त होणारे सदस्य सगळ्यांचं स्वागत होतं, त्यांच्याबद्दल चार चांगले शब्द बोलण्याची संधी सगळ्यांना मिळते आणि म्हणून हा एक अतिशय महत्त्वाचा अशा प्रकारचा सोहळा आहे असं मी समजतो। आज सभागृहातले एक सदस्य, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र असलेले उद्धवजी यांचा आपण निरोप समारंभ करतो। खरं म्हणजे मी असं म्हणेन की राजकारणामध्ये मतभेद असतात, अनेक वेळा वेगवेगळ्या भूमिका असतात, कधी आपण सोबत असतो, कधी संघर्ष करतो, पण या पलीकडचं देखील एक नातं हे राजकारणामध्ये असतं आणि ते नातं असतं सहप्रवासाचं। त्यामुळे मला असं वाटतं की उद्धवजींसोबतचा प्रवास हा आमचा अनेक वर्षाचा राहिलेला आहे, अनेक वर्षाचे आम्ही सहप्रवासी राहिलो आणि निश्चितपणे अनेक चांगल्या गोष्टी समाजाकरता, राज्याकरता एकत्रित करण्याची संधी देखील आम्हाला प्राप्त झाली आणि मला असं वाटतं की एकूणच खरं तर उद्धवजींचा जो काही स्वभाव आहे, त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे, यामध्ये राजकारण थोडं कमी आहे। म्हणजे मुळात मला असं वाटतं की त्यांचा स्वभाव राजकारणी नाही आणि त्यामुळेच अनेक वेळा ते जे काही निर्णय घेतात त्या निर्णयांमुळे ठीक आहे, म्हणजे परिस्थिती वेगवेगळ्या पद्धतीची उद्भवते, पण हा एक गुण मला असं वाटतं की जो हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा देखील होता की एकदा ठरवलं की निर्णय घेऊन टाकायचा, तशा पद्धतीचा स्वभाव हा उद्धवजींचा आहे। उद्धवजी तसे छायाचित्रकार आहेत आणि अतिशय ज्याला आपण म्हणतो निष्णांत, तज्ज्ञ, सुप्रसिद्ध अशा प्रकारचे ते छायाचित्रकार आहेत। महाराष्ट्राच्या विविध छटा या उद्धवजींनी आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून अतिशय सुंदर या ठिकाणी कॅप्चर केले आहेत। मला असं वाटतं की गडकिल्ले, निसर्ग, वारकरी परंपरा हे सगळं त्यांनी त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केलं आणि ही सगळी फोटोग्राफ्स पाहिल्यानंतर त्याच्या पाठीमागे त्यांचं संवेदनशील मन हे आपल्याला पाहायला मिळतं आणि म्हणूनच मला असं वाटतं की महाराष्ट्र देशा आणि पाहावा विठ्ठल ही जी त्यांची कामं आहेत ती केवळ छायाचित्रण नाही आहे, तर एक प्रकारे आपल्या संस्कृती